खुशाल शो टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज शो टाइम मध्ये झालेली आहे भन्नाट एंट्री आणि ती एंट्री झालेली आहे कळलं काय आणि ती ट्रॉलीवरनं. आता तुम्ही म्हणाल ट्रॉलीवरनं ही एंट्री मंडळी दिगंबरने ठरवलंच आहे तुमच्यासाठी काय पण म्हणजे थोडासा वा सुरेख खेचलत तुम्ही. आणि नाटक सुद्धा प्रेक्षक अगदी जबरदस्त गर्दी करून बघणार आहे असं मला एकूण नाटकाकडे बघितल्यानंतर वाटायला लागलं. थोडं खाली येत आपण पृथ्वी तलावर. तर काय कळलं काय सगळं काही यदा स्पष्ट कळलं काय येणार आहे. हा आणि डिरेक्टर म्हणून यांची भूमिका आहे. दिगंबर एंटरटेनमेंटच्या कन्सेप्ट एवढ्या बदलायला लागलेल्या आहेत तर त्या बदलत्या सगळ्या स्वरूपाला लक्षात घेऊन मला असं वाटतं की हे सगळं तू छानपैकी मोल्ड केलेलं आहे आणि दिग्दर्शक म्हणून ते तू रंगभूमीवरती मांडतोय. तुमच्यासाठी काय पण ॲक्च्युली कॉन्सेप्ट हा विनोदचा आहे. विनोद जाधव माझा मित्र आहे, लेखक विनोद जाधव, दीपेश मलबारी, मी, चंद्रकांत बारशिंगे, विजय सूर्यवंशी, आमच्याबरोबर ज्या तुम्हाला दिसतात त्या 2 मुली, आमचा सौरभ असेल, आम्ही सगळेजण असे एकत्र बसलो आणि असं आम्हाला वाटलं की असा एक काहीतरी कॉन्सेप्ट करावा. जनरली नाटक सगळेच करतात पण असं असावं की डान्सिकल म्युझिकल असावं जे फुल टू एंटरटेनमेंट. मग ते करावं म्हणून सुरुवात झालं. तेव्हा असं ठरलं होतं की स्किट्स फॉर्मॅटमध्ये करायचं आणि मग ते करता करता आम्ही सगळ्यांनी मिळून जे केलं त्याचं एक नाटकात रूपांतर झालं. आणि खरं तर मला खूप भीती वाटते. म्हणजे दिग्दर्शन ही खूप मोठी गोष्ट आहे. ती काही सोपी गोष्ट नाही की दिग्दर्शक होणं किंवा डायरेक्शन करणं. पण हे सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिले आणि ह्या सगळ्यांची इच्छा होती की तूच डिरेक्ट कर ना. आमच्यासाठी सुखद धक्का होता तो. कारण हे माझं पहिलंच दिग्दर्शन आहे आणि पहिल्याच दिग्दर्शनात ओपनिंगमध्येच आज ग्रँड रिहर्सल झाली. माझे अत्यंत जवळचे मित्र ज्यांना मी वडील बंधू म्हणतो, जे शिवसेनेचे सचिव आहेत, चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत आणि माझा खूप जवळचा आहे तो गॉडफादर म्हटलं तरी चालेल, तो म्हणजे आदेश बांदेकर, आदेशजी. त्यांनी आज इथे येऊन नारळ फोडला, त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी असंच विचारलं की डायरेक्टर कोण आहे रे. तर मी म्हटलं मीच आहे. तो म्हणाला ऑल दी बेस्ट, जोरात होऊ दे. आणि असं ह्या सगळ्यांनी मला दिग्दर्शक बनवला. म्हणजे जर उद्या मी डायरेक्टर झालो आणि माझं नाव झालं तर त्याच्या मागे आमच्या अख्ख्या टीमचा हात आहे. हो. आणि थोडासा वेगळा प्रकार आहे हा. म्हणजे पहिला अंक हा कंप्लीट लोककला आहे आणि दुसरा अंक हा कंप्लीट बॉलिवूड आहे. नाहीतर जनरली गण गवळण बतावणी लावणी अशी दिसली की लोकांना असं वाटतं की हे लोकनाट्य आहे. पण ह्याचा फॉर्मॅट असा ठेवला की पहिला अंक लोकनाट्य आहे, दुसरा अंक बॉलिवूड आहे. आणि आता ते प्रेक्षक बघतील आणि तुम्ही बघायला पाहिजे, तुम्हाला आवडायला पाहिजे म्हणूनच मी केलं आहे. रसिक मायबाप प्रेक्षक हो, तुमच्यासाठी काय पण. वृक्ष तिथं छाया, ब्रह्म तिथं माया, जसा बुवा तिथं पाया, जसा डॉक्टर मागणं आया. एक डॉक्टर दीपेश मलबारी सोडून काम, तो आपल्या प्रोग्रामचा निर्माता आहे ना. गण झाला, गणानंतर होणार काय गवळण झाली पाहिजे ना. एक काम कर, काय मी होतो कृष्ण, तू हो पेजा. फालतूगिरी करायची नाही. मी होणार कृष्ण, सगळं माझ्या ओळखीचं ऑडियन्स. तुला कृष्ण व्हायचं नाही, तू कृष्ण होच. पण मला सांग, माझा पावा तुला पेजल का. तुझ्या मुरलीचा कवा झाला पावा. अरे जाऊ वासरांच्या झाल्या गाया, मुलींच्या झाल्या बाया आणि त्या बायांच्या झाल्या आया, तवाच झाला माझ्या मुरलीचा पावा. तुझ्यामुळं काय म्हणून या नाटकात घेतलंय का तू मागे लागला म्हणून घेतलंय. त्याला आपण कुठलं पण नाटक करतो, तमाशा करतो, त्याला यमक लागतो. यमक काय म्हणतात, यमक यमक काय म्हणतो सांगतो. तुला तर आम्ही कायम भेटतो. आणि यंदा तर तू काय इन्स्पेक्टर काय, कृष्णा काय, बरंच काही आहे ना, मल्टीटास्किंग आहे. तुमच्यासाठी काही पण. तुमच्यासाठी काय पण कसं आहे माहिती का, दिगंबर सरांच्या दिग्दर्शनाखाली पहिलंच नाटक करतोय मी. कारण दिगंबर सरांबरोबर बरीच नाटकं केली, परंतु माझं भाग्य की त्यांच्या दिग्दर्शनाखाली माझं पहिलंच नाटक आहे. आणि सगळी टीम सोबत आहे. आमचे निर्माते दीपेश मलबारी साहेब आहेत, त्यामुळे पूर्ण टीम आहे. आणि एक वेगळा अनुभव आहे, तुम्ही नक्की बघा. 2 तास निखळ मनोरंजन आणि फक्त मनोरंजन. आपण नक्की बघायला या. धन्यवाद. हो ना, मजा येणार आहे, एकदम मजा येणार. बाई जमलाय म्हणला फड मग. हा यंदा चांगलाच जमतोय. लय भाष्य करताय नोटबंदी पासनं आणि पार केजरीवाल पर्यंत जाऊन पोहोचलात तुम्ही. खरं आहे का नाही. वय मग काय दिगंबर सरांनी जसं सांगितलंय तसं एकदम बरोबर बोलतोय. जाकात जमलंय सगळं. काय कसा मग जमून येतोय सगळं फड तुमच्यासाठी काही पण. हो, तुमच्यासाठी काही पण. काय कशी भूमिका. एकंदरीत आम्ही सुरुवातीला लोकनाट्य सादर करतोय आणि त्यामध्ये आमची एक स्टोरी चालू आहे. एक लव्ह स्टोरी आहे जी त्या स्टोरीमध्ये आम्ही एका नाटकाप्रमाणे गुंफली आहे. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नक्कीच कळलं, नक्कीच आवडेल. तर आवर्जून पहा. तुमच्यासाठी काय पण. आमरस, काजूचा रस, जांभळाचा रस,
महत्वाचा सोमरस समोरच मिळतो. हे रस नाही हो, नाकातले रस. अहो 4-5 डान्स क्लास मध्ये नाव टाकलं होतं, बाकी काही शिकता आलं नाही, पण सगळे रस शिकलोय. बरोबर. मग असं करा, मला रौद्र रस दाखवा लगेच. काय एसटीची वाट बघताय काय? रौद्र रस म्हणजे राग राग. अहो आरोपी एवढे डॅम्बिस झाल्या, त्यांच्या पुढे डोकं आपटून आपटून आमचा रागच गायब झालाय ना. अच्छा अच्छा. मग असं करा, मला हास्य रस दाखवा. जास्त वेळ असं उभं राहू नका, नाही तर कावळा शिटल, पुतळा समजून. खरं तर निर्माता म्हणल्यानंतर आपल्याला एक मुक्तपणाचा भाव असणारा माणूस कायम समोर येतो. पण इथं निर्माता फार तरुण आहे. तर कसं काय म्हणजे दीपेश कळलं नाही, म्हणजे सध्या एकूणच बॉक्स ऑफिसवरची गणितं, नंतर त्या गणितातनं पुढे जाऊन पुन्हा दुसरी निर्मितीचा भाग तर आम्ही निश्चितपणे तुझ्याकडनं अपेक्षित ठेवलेला आहे. पण इथे तुमच्यासाठी काही पण म्हणून तू पुढे आलायस का? 30 सेकंड मीडिया हाऊस हे प्रोडक्शनचं नाव आहे. या प्रोडक्शन बॅनर खाली आम्ही हे जे नाटक आहे ते सादर करीत आहोत. एकांकिका, स्किट, शॉर्ट फिल्म, चित्रपट आणि त्यानंतर व्यावसायिक नाटकामध्ये पहिलंच पदार्पण आहे माझं. ह्याच्या आधीसुद्धा एक चित्रपट झाला, पोस्ट प्रोडक्शनला आहे. तर दिगंबर दादा, चंदूदादा, विनोददादा आम्ही जेव्हा एकत्र बसलो होतो तेव्हा हा कन्सेप्ट समोर आला. आणि बेसिकली दिगंबर दादा असल्यानंतर नाही बोलण्याचा प्रश्न येत नाही, कारण त्याला नाही बोलू शकत नाही आम्ही, किंवा तशी संधी मिळत नाही आम्हाला बोलायची. खरंय का सर? या तुम्ही काय हे मला कळत नाही. दिगंबरला नाही म्हणू शकत नाही निर्माता, त्याच्यासाठी बरोबर. म्हणजे या नाटकाचं नाव दिगंबर दादासाठी काही पण असं ठेवणार होतो, पण सगळ्यांनी असं ठरवलं की नाही तुमच्यासाठी काही पण म्हणून ठेवूया. तर एकंदरीत व्यावसायिक असलं तरी खूप मनोरंजनाचा भाग आहे. तुझा फलाट उडणार आहे ते इथे अनाउन्समेंट होते. अनाउन्समेंट म्हणजे जेव्हा विमान उडत असेल तेव्हाच आम्ही बोलणार. म्हणजे असंच ना, मुंबई कोल्हापूर गाडी फलाट क्रमांक 5 वर मुंबई कोल्हापूर संत्र आले पाहिजे. हो बाई, तुम्हीच वरडताय. ओढू नका, इथे असं नाही बोललं जात. मग कसं बोलत्या? Passengers, please pay attention. This is the final boarding call for passengers Aaron and Fred Collins booked on flight 372A to Kansas City. Please proceed to gate 3 immediately. हे काय बाळगं पोरगं चड्डीत चिरागले आणि तुमचं बोललं? चिराकलं? What चिराकलं? हाय का नाही शब्दात वजन? चिराकलं म्हणजे तुम्ही बसून घ्या. इकडं आमच्याकडे तो मोकळे राहणार जाते. अहो, तुम्ही तुमच्या जागेवर बसून घ्या. अच्छा तसं होय, बसतो. नाटक किंवा कला क्षेत्रातून आता जे हळूहळू मनोरंजन निघत चाललंय, तर आज दिगंबर नाईक सारखा एक मालवणी सम्राट, म्हणजे जो कॉमेडीचा किंग आहे असं आपण म्हणतो, त्याने हे नाटक दिग्दर्शित केलेलं आहे. तर ते नाटक सर्वांनी आवर्जून पाहायला यावं अशी मी विनंती करतो. आणि 2 तास फक्त धमाल आहे. म्हणजे मी इतक्यांदा पाहून सुद्धा हसत असतो. इतकी सुंदर धमाल आहे या नाटकामध्ये, तर सर्वांनी ते पाहायला यावं. दादा इतकं चांगलं नाटक, या नाटकाची निर्मिती माझ्या प्रोडक्शन खाली केली, त्याबद्दल मी धन्यवाद. आणि बाकी तुमच्यासाठी काही पण लय कौतुक होतंय गाड्या. माझं पहिलं नाटक आहे, पहिल्यांदा दिग्दर्शनाचं डेअरिंग केलं ह्याच्यामुळेच. आणि ते म्हणजे असं ठरलं नव्हतं की प्रोड्यूस कोण करणार. मग दीपेश म्हणाला मी करतो. जनरली असं असतं की पहिली एकांकिका, मग राज्यनाट्य, मग असं करत पथनाट्य असेल हे करून नाटक डिरेक्ट करतात आणि किंवा नाटक प्रोड्यूस करतात आणि मग चित्रपट करतात. आमच्या निर्मात्याने उलट केलंय, पहिलं चित्रपट केलाय आणि मग नाटक केलंय. बरं ते काय श्रीकृष्णाने तो त्यात काहीतरी एक डायलॉग मारलेला आहे, तो असा मोठा, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवो नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. अर्थात आकाशातून पडलेलं पाणी कोणत्या ना कोणत्या मार्गाने सागराला जाऊन मिळतं. तसा तुम्ही कुठून कसाही नमस्कार केला तरी तो समत नारायणाला मिळतो. तो नारायण दुसरा कोण नाही, निर्माता आहे. आणि हे इतकं मोठं नाव ऐकल्यानंतर मला पहिल्यांदा वाटलं कृष्ण साऊथ इंडियन वगैरे आहे की काय, म्हणजे फार मोठी नावावळी असते त्याच्या मागे म्हणून. त्याप्रमाणे झालं. पण एनिवेज थँक्यू सो मच. हा शो आणि या नाटकाचे प्रयोग असे उत्तरोत्तर होत राहावे अशी मी ईश्वर चरणी, नटराजा चरणी, गणराजा चरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच.
आपण पुढल्या चेहऱ्याला भेटणार आहे तो आहे तो काय मिळतो आपल्याला IBN लोकमतवर तो काय मस्त आपल्यासोबत गुन्हेगारीचा पर्दाफाश. हो मग त्यात नमस्कार, मी दीपा मधुसूदन माळकर. मी IBN लोकमतवर क्राईम टाईमचे एपिसोड करते, त्यामुळे ते मला ओळखीचे आहेत, मी त्यांना ओळखीची आहे. आणि मी ह्याआधीही दिगंबर दादांसोबत एक नवीन नाटक केलेलं, आत्ता माझी सटकली. त्यानंतर मला सरांनी पुन्हा एक चान्स दिला आहे या नाटकात नवीन काहीतरी करून दाखवायचा. त्यामुळे दिगंबर सरांचे फार आभार आणि माझे निर्माते दीपेश मलबारीजी यांचं देखील फार फार आभार. आणि मला चान्स दिला, मला माझा अभिनय करण्यासाठी वाव दिला आहे. या नाटकामध्ये मी एक पहिल्या अंकामध्ये गवळण करते, थोडा एक कॅरेक्टर, आणि त्यानंतर मी एक हवाई सुंदरीची एक छान स्किट करते. माझ्या सोबतीला विनोद जाधव आहेत, लेखक नाटकाचे. आम्ही दोघं मिळून फार मजा मस्ती धमाल करतो, ते फक्त तुमच्यासाठी. म्हणून या नाटकाचं बेसिकली असं नाव ठेवलंय, मायबाप रसिक हो तुमच्यासाठी काय पण. ज्यांची दिव्याखाली शिकायची ऐपत नाही त्यांच्याकडून हे टोल घेतात आणि जे लाल दिवे घेऊन फिरतात त्यांना टोल फ्री सोडतात. असले पण तुम्हाला टोल द्यावा लागेल. तुझ्याकडे टॅक्स द्यायला पैसे नाही, तू वॅक्स करायला कुठून आले पैसे? हे काय हे सगळं वॅक्सिंग केलेलं आहे, तू मला द्यावं लागेल. टोल दिला नाही तर मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही, कळलं का? काय सांगतो? येस मावशी तिकडे ये. काय काय या काय म्हणते? मला वाटते दाल में कुछ काला है. मावशी मला तर वाटतं की डालच काली आहे. नाही नीट बघ, डाळीत मावशीचं तोंड दिसतंय. काय का आपण हे ना त्याची चेकिंग करूया. चाल तुला चेकिंग करा, आम्हाला चेकिंग करायची. जा कर, जा कुठून सुरुवात करू? काय फरक केले देवा ह्यानी माझी लय, मला लय मारलं ह्यानी. तो सरकारी माणूस आहे, ह्याचं तर भान ठेवायचं. मग सरकारी माणसानं बोलताना पण भान ठेवायचं. सगळे कलाकार उत्तम आहेत, सर्वोत्तम होतं असं मला वाटतं. ते ह्याच्यात खरी मेहनत केली आहे ती माझे मित्र विनोद जाधव यांच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक आहे. मला त्या मावशीचं नवलच वाटतं. त्या मावशीने म्हणे त्या मावशीचा रोल केलाय, तेही दाढी मिशा राखून. तुमच्यासाठी काय पण साहेब, इथं काय पण करू शकतात ते. दाढी मिशांमुळे आम्ही एक पंच तयार केला. दाढी मिशांमुळे एक पंच तयार केला त्यांनी. विनोद असंही लेखक म्हणून, त्या सिरियल मधला कॅरेक्टर म्हणून 6 जणी, म्हणजे आता नोटबंदीचा विषय फार ताजा आहे, त्याच्यावर पण आपण बऱ्याच गप्पा मारल्या खरं तर. पण आता हे नोटबंदीच्या परिणामानंतर जाऊ दे, जे काय असेल बा तुमच्यासाठी काही पण असं म्हणून तुम्ही हे नाटक पुढे घेऊन येता. लिहिलं तू आहेस, तर म्हणजे हे काय पण म्हणजे नेमकं काय साधलंय प्रेक्षकांसाठी? तुमच्यासाठी काय पण म्हणजे बेसिकली सांगायचं झालं तर प्रेमावर भाष्य करणारं हे नाटक आहे. म्हणजे आजकाल कसं झालं की तरुण मुलामुलींमधलंच प्रेम, तर ही संकल्पना नाही आहे. खरं प्रेम म्हणजे आई वडील, पुन्हा प्राण्यांचं असतं, प्राण्यांच्या किलबिलाटात असतं, सर्व नदी खोऱ्यांमध्ये असतं, हे सगळं आहे. आणि बेसिकली काय की ह्या लाईनला धरूनच नाटक लिहायचं होतं. आणि मग एक तरुण निर्माता मिळाला आम्हाला, आणि मग नाटकही आमचं तरणार ही 100% दिगंबर आहेच पाठीशी दिगंबरांचा हात आहे. त्यामुळे काय घाबरायची गरजच नाही. आणि दिगंबर तर सगळंच बोलला आता, त्यामुळे मला बोलायला काय ठेवलं नाही, मी लिहिलंय तेवढंच बस. खूप छान लिहिलंय. याच्यामध्ये एक असा मस्त त्याने संदेश दिलाय की जी प्रेयसी असते ती प्रियकर थापा मारतो म्हणून नाराज होऊन जाते. तर तो म्हणतो की हिला काही किंमत नाही, हिला प्रेमाचा अर्थ नाही कळला. प्रेम म्हणजे चित्र नव्हे जे आपण पाहू शकतो, प्रेम म्हणजे वस्तू नव्हे जे आपण हाताळू शकतो, प्रेम म्हणजे ज्ञान नव्हे जे आपण संपादन करू शकतो. प्रेम हे चराचरात आहे. मुलं आणि मुलींच्या अंगणात होतं ते प्रेम नाही, आईच्या पदरात असतं ते प्रेम, वडिलांच्या रागात असतं ते प्रेम, गाईच्या हंबरण्यात असतं ते प्रेम, पक्ष्यांच्या किलबिलाटात असतं ते प्रेम. म्हणजे थोडक्यात काय, प्रेम हे चराचरात आहे. पण चराचरा माझं काळीच तुडवून गेली होती, असं पुढे एक वाक्य लिहिलंय त्यांनी. हिरो बोलतो लईच म्हणजे फ्लेक्झिबल केलंय रे. लईच फ्लेक्झिबल आहे. पण ह्याने सुद्धा मदत केली मला ते लिहायला. हा सुद्धा लिहितो छान. सौरभ जाधव सहलेखकी की काय जाधव म्हणून जाधव बंधू, नाव बंधू आता मी. आणि ह्या निर्मिती प्रमुख पण आहेत. अच्छा. आणि ह्या नाटकाचं जे डिझाईन बनवलं ते हे आमचे सिद्धांत सरफरे. वा वा वा. पण खरोखरच ह्याचं कौतुक आहे. ह्याचं कारण सिद्धांत हात दाखव. आणि सिद्धांत अप्रतिम डिझाईन करतो. बरं, दीपेश मलबारींनीच सुरुवात केली त्यांच्यापासून, त्यांच्या सिनेमाचं केलेलं आहे, अजून केली, मग नाटकाचं का नको म्हणून मग
त्याने नाटकाचं डिझाईन बनवलं. वा वा, क्या बात आहे. मला असं वाटतं त्याच्याशी आपण बोलायलाच हवं. तुमच्यासाठी काही पण खरंच, आणि तुमच्यासाठी काय पण म्हणजे मेहनत ही जी आहे ती पणाला लागलेली आहे अगदी. काय म्हणजे हे डिझाईन करताना नेमकं डोक्यात काय होतं? कारण हा फॉर्म्युलाच वेगळा आहे एंटरटेनमेंटचा, म्युझिकल सगळा. सर्वप्रथम बोलायचं गेलं तर मी असं नाटकाचं वगैरे असं डिझाईन बनवलं होतं. मला आयडियाच नव्हती. माझं पहिलं नाटक आहे, मी त्याचं डिझाईन बनवलं आहे. आणि मला थोडंसं दडपण आलं होतं की नाटकाचं डिझाईन बनवायचं म्हणजे नेमकं काय. मी सर्वांचा आधार घेतला. दिगंबर सरांनी प्रसिद्धात दिला, मला दीपेश सरांनी दिला, ह्याने दिला, सौरभ जाधवनी दिला. तरी पण थोडा गोंधळलो होतो मी, कसं करायचं कसं. आणि पहिलाच प्रयत्न होता माझा. तर मग हळूहळू सर्वांचा ऐकत मग ते कळलं मला की असं बनवायचं असतं डिझाईन. मग ते क्रिएट केलं मी. तर आता मला नॉलेज आलं की नाटकाचं डिझाईन कसं बनवतात. मग आता मग ते केलं, खूप मजा आली मला. आणि तुमच्यासाठी काही पण या नाटकाचं बोलायचं गेलं तर मी रिहर्सल पाहताना खूप मजा येते. आणि असं मला बोलायचं की सर्वांनी हा शो बघावा, तुमच्यासाठी काही पण. आणि मीही बोलतो तुमच्यासाठी काही पण. चला एक ढोलकी काढाडू देव. कारण काय आहे ना, असं लावणीपर्यंत इंटरव्हेल होतो आणि त्यानंतर मग आपला इंटरव्हेल नंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश होतो. दादा जरा एक ढोलकी वाजूयात, पण तोपर्यंत तुमची ढोलकी होस तर काय नेमका रोल आहे? कारण गेल्या वेळी आपण भेटलो होतो आता माझी सटकलीच्या वेळेस. हां, त्यात तुम्ही काय लिखापडी करत होते, सगळ्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचं सगळं काही डॉक्युमेंटेशन ठेवत होते. ॲक्च्युली कसं आहे की म्हणजे म्हणतात ना, एक कंपनी असते, एक मित्रपरिवार असतो, एक संस्था असते. तर आमचं हे एक कुटुंब आहे. म्हणजे दिगंबर नाईक मित्रमंडळ म्हणायला हरकत नाही. म्हणजे एखादा माणूस एखादी गोष्ट करतो तर ती गोष्ट अपुरी होते, पण जेव्हा सगळे जण मिळून करतात तेव्हा ती चांगली कलाकृती घडते. म्हणजे दिगंबर नाईक यांच्याबरोबर माझं हे 5वं 6वं 7वं 8वं 9वं नाटक असेल. आणि आम्ही प्रत्येक नाटकात एकत्रच असतो. चंद्रकांत बारशिंगे ही आमची टीम आहे. आणि प्रत्येक नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका आम्ही करत असतो. दिसता तसा नसतामध्ये मी त्यांच्यासोबत कामदेव करतो. आत्ता म्हणजे सटकलीमध्ये मी चित्रगुप्त करत होतो. आणि ह्या नाटकामध्ये ॲक्च्युली सुरुवातीला हे सगळं फॉर्मॅट वेगळं होतं, पण नेमकं आता विजय सूर्यवंशी याच्यात कसा इन होणार, मग असे प्रयत्न झाल्यानंतर माझ्याकडे एक दुसरी गोष्ट अशी होती की मी जी ढोलकी वाजवतो, मग मी ढोलकीवाला म्हणून इन झालो. आणि हळूहळू स्किटमध्ये थोडाफार माझा हातभार आहे या नाटकासाठी. कारण त्यांनीच शिकवलेलं आहे, कलेसाठी काय पण म्हणजेच तुमच्यासाठी काय पण. अरे बा, बजेटमध्ये ना ढोलकीवाला. हा, बजेटमध्ये आहे ना बाबा, ढोलकी आणा. म्हणूनच त्याला बोलवला, कारण आमचं बजेट तसं नवीन निर्माता आहे, नवीन नाटक आहे, सगळं नवीन आहे. तर बजेट थोडं आपण, आणि कसं आहे बजेट वाढवून चालणार नाही कारण नोटा मिळत नाहीत. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे कमी बजेटवाला ढोलकीवाला कोण? चला विजय सूर्यवंशी. आणि ढोलकी बरोबर एक एंट्री फ्री असं आहे. एकावर एक दिवाळीचा बंपर लागतो ना तसा. कॅमेरा इकडे या. चला लगेच बघू तो कशी ढोलकी वाजवतोय. चला या. ढोलकी जरा कडाडू द्या मस्तपैकी. रसिक मायबाप प्रेक्षक हो, तुमच्यासाठी काय पण. क्या बात आहे. वा उस्ताद, वा. साहेब, परिस्थिती एकूण जी आपण बघतो त्या परिस्थितीत तुमच्यासाठी काय पण असं म्हणून आपण हे सगळं पुढे आणतोय. हा, नोटबंदीचा एकूण सगळा कालावधी, त्याच्यानंतर आता सगळी लोक एकमेकाला सावरतायत, आधार देत आहेत. जरा देवाला गाराणा घालून द्या जाता जाता. आमच्या नाटकात पण आहेच ते. म्हणजे दिगंबर नाईक दिसलो काय लोकांका गाराणा व्हाया असता. तर मी गाराणा घालताय. जय देवा. ह्या गाराणा मी IBN लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी घालतोय. सगळ्यांनी हात जोडा. आपापल्या टीव्हीकडे बसल्यात सगळ्यांनी हात जोडा. जो हात जोडूचो नाही त्याच्यासाठी पुढच्या वर्षी गाराणा नाही. जय देव महाराजा, 12 गावच्या, 12 राठीच्या, 12 वैवाटीच्या महाराजा. सालाबाद प्रमाणे 2016 संपान 2017 सुरू होता महाराजा. तर ह्या 2016 आणि 17च्या मध्यभागी साधून आम्ही तुमच्यासाठी काय पण ह्या नाटक घेऊन तुमच्या भेटीक येतो महाराजा. त्याका लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रेक्षक येऊन सगळी थिएटर हाऊसफुल होऊन दे महाराजा. आणि
सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रेक्षकांका हे येणारा नवीन वर्ष सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा आणि जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्याचा जाऊन दे महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं कर, आडवं इलं तर उभं कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या घाशात घाल रे महाराजा. अंधार मेळाचा आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या माय गोपाळ बाळ गोपाळांका, रसिक मायबाप प्रेक्षकांका सुखी ठे आणि आमच्या ह्या नाटकाचे हजारो प्रयोग होऊन आमच्या IBN लोकमतचो TRP सगळ्या चॅनल पेक्षा जास्त होऊन दे रे महाराजा. तर मित्रांनो तुमच्यासाठी काय